नमस्कार, मी देवीदत्त। आज मी आहे ठाण्याच्या द ब्लू रूफ क्लबमध्ये। आज आपण बघू काही आसन आणि प्राणायाम डायबिटीजसाठी, शुगर कंट्रोलसाठी। नॉर्मली डायबिटीज होतो जर तुमचे पॅन्क्रियाज बरोबर काम करत नसेल तर। पॅन्क्रियाजला हेल्दी बनवण्यासाठी नॉर्मली ट्विस्ट रेकमेंड केले जातात। तर आजच्या या आसनांमध्ये तुम्ही बघाल तर भरपूर सारे ट्विस्ट असतील किंवा असे काही आसन असतील की ज्याच्यात पोटावर प्रेशर येतोय, पोटावर दबाव येतोय। तर पहिले सुरुवात करूया काही पाठीवर झोपून आसन। पहिले पाठीवर झोपायचं आहे। जसं मी तुम्हाला सांगितलं, मी भरपूरसे ट्विस्ट दाखवणार आहे, तर तसं पाठीवर झोपून पण एक काही ट्विस्ट आहे। तर पहिले सिंपल वक्रासन आहे। झोपून दोन्ही हात स्ट्रेच करायचे, शोल्डर लेवलला, दोन्ही पाय जवळ आणायचे आणि दोन्ही पाय एका साईडला सोडायचे, चेहरा दुसऱ्या साईडला, डोळे बंद, श्वासाकडे लक्ष, जवळ आणता येईल तेवढे जवळ, आणि पूर्ण पाय जमिनीला टच झालाय, वरती ठेवायचं नाही असं किंवा असं, पूर्ण पाय जमिनीला टच आहे। आपल्या क्षमतेनुसार मेंटेन केल्यानंतर परत स्टार्टिंग पोझिशन आणि दुसऱ्या साईडला, ज्या साईडला तुमचे पाय गेले त्याचं दुसरं शोल्डर जो आहे, ऑपोजिट शोल्डर, त्याला वरती यायला द्यायचं नाही। जेवढं खालती स्ट्रेच करता येईल तेवढं खालती स्ट्रेच करायचं आहे। डोळे बंद, श्वासाकडे लक्ष, हळू परत स्टार्टिंग पोझिशन आणि रिलॅक्स। याच पोझिशनमध्ये दुसरी ट्विस्ट आहे। त्याच्यात एक पाय दुसऱ्या पायावर पूर्ण घ्यायचा आहे। आता पाय वरती उचलायचे नाही आहेत, इकडनंच साईडला ट्विस्ट करायचे, दोन्ही पाय इकडनंच साईडला ट्विस्ट होणार आणि चेहरा दुसऱ्या साईडला, श्वासाकडे लक्ष, हळू परत यायचं आहे। पाय चेंज न करता दुसऱ्या साईडला जायचं आहे। अजूनही माझा जो राईट पाय आहे तोच वरती आहे आणि मी दुसऱ्या साईडला जातो, चेहरा ऑपोजिट साईड, श्वासाकडे लक्ष, चेहरा रिलॅक्स, पोट रिलॅक्स, परत स्टार्टिंग पोझिशन आणि रिलॅक्स। मग दुसरा पाय वरती करायचा आहे। एक पाय वरती करून दोन्ही साईडला झाल्यानंतर दुसरा पाय वरती, ट्विस्ट आणि मग दुसऱ्या साईडला, स्टार्टिंग पोझिशन आणि रिलॅक्स। आता काही बसून आसन बघूया। बसून पहिला आसन आहे वज्रासनस्थ योग मुद्रा। वज्रासन मध्ये योग मुद्रा, त्याच्यात वज्रासन मध्ये बसायचंय। वज्रासन मध्ये बसताना दोन्ही पायाचे जे बोट आहेत, अंगठे आहेत, ते टच होणार आहेत, हील्स ला, आणि दोन्ही हील्सच्या मध्ये बसायचंय। दोन्ही हाताची मुठ्ठी करायची आहे, त्यात अंगठा हातमध्ये आणि चार बोट त्याला कव्हर करणार आहे, आणि ही जी फिस्ट आहे ही एकमेकांना टच करून मांडीवर ठेवायची। चेहऱ्यावरती दोन्ही एल्बोज पाठी पुश करायचे, चेहरा वरती ठेवून जेवढं खालती जाता येईल तेवढं खालती जायचं। जर तुम्हाला खालती टच करता येत नसेल, जिकडे जाल तिकडे मेंटेन करायचं। हा फेस रिलॅक्स ठेव आणि मग एल्बोज खालती प्रेस करायचे। बाहेर येण्यासाठी पहिले चिनवरती, चेहऱ्यावरती, परत एल्बोज पाठी जाणार आणि हळू सरळ व्हायचं। या आसनमध्ये 2-3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहे। साईड वेज दाखवतोय। पहिली म्हणजे ही मुठ्ठी, याच्यात अंगठा आतमध्ये
आणि 4 बोटं कव्हर करणार आहे. अंगठा हातमध्ये 4 बोटं कव्हर. दोन्ही हात एकमेकांना टच करून मांडीवर. मग पहिले एल्बोज पाठी स्ट्रेच करा. एल्बोज पाठी ठेवून चेहरा वरती घेऊन स्ट्रेच व्हायचं पूर्ण. एकदा तुम्ही ज्या पोझिशनवर पोहोचू शकता इथपर्यंत गेल्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की एल्बोज खालती येणं. माझे प्रयत्न आहेत की मी हे एल्बोज जमिनीला टच करायला ट्राय करतो. जेवढे खालती नेता येईल तेवढे खालती. बाहेर येताना परत एल्बोज पाठी, चेहऱ्यावरती आणि परत सरळ. ही एल्बोजची मुवमेंटमुळे तुमच्या पोटावर जास्ती प्रेशर येतोय. आणखीन एक ट्विस्ट आहे बसून. यासाठी दोन्ही पाय सरळ, एक पाय बेंड करायचा आहे. बेंड करून दुसऱ्या पायाच्या गुडघ्याच्या बाजूला ठेवायचं. ऑपोजिट हात आहे त्यांनी हा पाय पकडायचा आहे. आयदर असा ज्यांनी एल्बो आणि नी जवळ येईल किंवा पाम नी, जे काय जमेल तसं. तर हे जमत असेल तर हे जमलं तर जास्ती बरं आहे. मला ग्रिप चांगली मिळेल. पाठ सरळ करायची आहे आणि मग जेवढा हा हात पाठी नेता येईल तेवढं पाठी देऊन ट्विस्ट करायचं. डोळे बंद, श्वासाकडे लक्ष. डोळे उघडून आरामात परत स्टार्टिंग पोझिशन आणि मग रिलॅक्स. तर सेम पोझिशन दुसऱ्या साईडने करायची. तर दुसरा पाय बेंड करा. परत ऑपोजिट हाताने पकडायचं आहे. आयदर पामनी किंवा एल्बोनी. हा हात पाठी जाणार आणि चेहरा पाठी. हा जो पाठचा हात आहे तुमच्या स्पाईनच्या लाईनमध्ये आला पाहिजे किंवा त्याच्याहून पलीकडे गेला पाहिजे. हा जो लेफ्ट शोल्डर आहे तो राईट साईडला जातोय आणि हा जो समोरचा शोल्डर आहे तो लेफ्ट साईडला येतो. तरी तुम्हाला जास्ती ट्विस्ट मिळणार. पाम फ्लॅट करता येईल तर फ्लॅट किंवा सरळ. आणि हळू परत. हेच आसन जर तुम्हाला आणि डिफिकल्ट करायचं असेल तर पाय बेंड करून दुसऱ्या साईडला ठेवून सेम मूवमेंट. फक्त याच्यात पाय दुसऱ्या साईडला यांनी ॲडव्हान्स होऊ शकतो. याच्यानंतरचं आसन आहे पश्चिमतानासन. याच्यानंतरचं आसन आहे पश्चिमतानासन. याच्यात दोन्ही पाय परत पुढे असणार आहे. दोन्ही हातांना वरती स्ट्रेच करायचं. जेवढं वरती जाता येईल तेवढं वरती. आणि मग श्वास घ्यायचा आहे जो आणि श्वास सोडत जेवढं खालती जाता येईल तेवढं खालती जायचं. जमलं तर पायाचे अंगठे पकडायचे आणि डोकं कपाळ तुमच्या गुडघ्यांच्या जवळ न्यायचे. श्वासाकडे लक्ष आणि आरामात वापस सरळ यायचं. येताना परत हात वरती घ्यायची गरज नाहीये. फक्त पाठ सरळ करून हात परत स्टार्टिंग पोझिशन. तर हे आसन ज्यांचे हॅमस्ट्रिंग्स, लेग्स किंवा बॅक स्टिफ असेल त्यांना हे आसन जमत नाही. त्यांनी हे आसन करण्याऐवजी चक्की आसन करायचं, ज्याच्यात दोन्ही हाताचे बोटं इंटरलॉक करून श्वास सोडत एका साईडनी पुढे जायचं, श्वास घेत दुसऱ्या साईडनी मागे यायचं. असे 5 ते 10 सर्कल करायचे. असे 5 ते 10 सर्कल झाल्यानंतर दुसऱ्या साईडनी 5-10 सर्कल. ह्यानंतरचे जे आसन मी दाखवणार आहे ते आहे हलासन. याच्यात पाठीवर झोपून पाय वरती घेऊन पाठी न्यायचे. तर हे आसन मी 2 व्हेरिएशनमध्ये दाखवणार आहे. एक
चेअरच्या सपोर्टनी आणि एक विदाऊट चेअर। तर पाठीवर झोपायचं आहे, जी चेअर आहे ती तुमच्या डोक्याच्या साईडला असेल। पाठीवर झोपून दोन्ही पाय सरळ वरती न्यायचे, मग हाताचा सपोर्ट घेऊन थोडासा सपोर्ट घेऊन पायांना पाठी पुश करायला बघायचं। डोळे बंद आणि श्वासाकडे लक्ष। आणि मग आरामात बाहेर येताना एकदम धाडकन पाय खालती आदळायचे नाही, जेवढं हळू येता येईल तेवढं हळू खालती यायचं आहे आणि मग पाय बेंड करून जमिनीला टच करायचं। तर हे आसन होतं खुर्चीच्या सपोर्टनी। आता विदाऊट सपोर्ट, तर विदाऊट सपोर्ट जेव्हा तुम्ही करणार तेव्हा डायरेक्टली पाय खालनं वरती येऊन पाठी जाऊ दे, तर एका फ्लोमध्ये पाय वरती येऊन पाठी जातील। श्वासाकडे लक्ष द्यायचं आणि होता येईल तो दोन्ही पाय सरळ ठेवायचे, पाय बेंड व्हायला देऊ नका। बाहेर येताना आणि मग पाय बेंड करून जमिनीला टच करायचं। या आसनाची प्रॅक्टिस सुरू होते जेव्हा तुम्ही दोन्ही पाय वरती कराल तिकडनं। ही पहिली प्रॅक्टिस आहे या आसनाची। ही जमल्यानंतर खुर्चीच्या सपोर्टनी पाय पाठी न्यायचा आहे। या आसनाची प्रॅक्टिस सुरू होते या पोझिशननी। पहिले काही दिवस फक्त ही पोझिशन प्रॅक्टिस करा, मग विथ चेअर पाय पाठी न्या आणि मग विदाऊट चेअर प्रॅक्टिस करा। आता आपण बघणार आहोत एक प्राणायाम जो डायबिटीजच्या लोकांसाठी अतिशय चांगला आहे। त्या म्हणतात कपालभाती। कपालभाती करण्यासाठी तुम्ही नॉर्मल क्रॉस लेग पोझिशनमध्ये किंवा तुमच्या खुर्चीवर पण बसून करू शकता। ह्याच्यात तुम्हाला श्वास सोडताना पोट आत खेचायचं आहे। तर प्रत्येक वेळा जेव्हा तुम्ही श्वास सोडताय तेव्हा पोट आत खेचलं जाणार आणि रिलॅक्स होणार, पोट आत खेचलं जाणार आणि रिलॅक्स होणार। तर मी काही राऊंड्स तुम्हाला पोटावर हात ठेवून दाखवतोय। डोळे बंद असतील, श्वास सोडताना मी पोट आत खेचणार, एक झटका देऊन आत खेचणार आणि रिलॅक्स करणार। प्रत्येक वेळा मी पोट आत खेचतोय आणि परत रिलॅक्स करून परत ओरिजिनल पोझिशनवर आणतो। पोट आत खेचतोय आणि रिलॅक्स करतोय। सुरुवातीला तुम्ही मिनिटाला जरी 30 स्ट्रोक करू शकला किंवा 60 स्ट्रोक तरी चालेल। मग जशी जशी तुमची प्रॅक्टिस वाढेल, जसे जसे तुमचे मसल्स हे स्ट्रॉंग होतील, कंट्रोल जेवढा येईल तशी हळूहळू स्पीड वाढवायची। हे जेव्हा करतोय आपण तेव्हा दोन गोष्टी लक्षात ठेवायची आहे। एक तर श्वास घ्यायचा आवाज नाही आला पाहिजे, फक्त श्वास सोडण्याचा आवाज येतोय। म्हणजे हे असं होता का असं व्हायला नाही पाहिजे। ह्यात काहीतरी रॉंग आहे। फक्त श्वास सोडताना आवाज येणार, श्वास घेतला जाणार पण त्याचा आवाज नाही येणार। आणि तुम्ही किती वेळही हा प्राणायाम केला तरी तुम्हाला ब्रेथलेस फिलिंग नाही व्हायला पाहिजे। तर ब्रेथलेस फिलिंग होत आहे म्हणजे तुमचा श्वास आत जात नाही। तर श्वास आत जातो कसा? जेव्हा तुम्ही पोट आत खेचताय त्यानंतर जर तुम्ही परत पोट रिलॅक्स केलं तरच श्वास आत जाऊ शकतो।
तर तुम्ही पोट आत खेचून तिकडेच ठेवलं तर श्वास आत जाऊ शकणार नाही. तर परत मी पोटावर हात ठेवतोय, पोटाकडे लक्ष द्या. हा प्राणायाम करून झाल्यावर 1-2 मिनिटासाठी शांत राहायचं आणि मग हात रब करून डोळ्यांवर ठेवून मग डोळे उघडायचे. सुरुवातीला हा प्राणायाम जरी तुम्ही 1 ते 2 मिनिटं करू शकला तरी चालेल आणि हा प्राणायाम तुम्ही हळूहळू करत 10 मिनिटं करायला पाहिजे जर तुम्हाला डायबिटीज असेल. रेग्युलरली जर तुम्ही हा प्राणायाम 10 मिनिटं केला तर नक्कीच तुम्हाला तुमच्या शुगर लेवलमध्ये डिफरन्स जाणवेल. ट्राय करा आणि आम्हाला कळवा. थँक्यू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.